विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरमधून पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली आहे। आषाढी वारीच्या इतिहासात एअर अँब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावरती उपचार करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली, आवश्यक उपचार करण्याचे निर्देश दिले। आषाढी वारीच्या दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा ही देवदूतासारखी धावून आली। एअर अँब्युलन्सद्वारे सोलापूरच्या यशोधरा रुग्णालयातील तातडीने त्यांना जीवनदान देण्यात आले। या संपूर्ण आणीबाणीच्या प्रसंगात डॉक्टर प्रीतेसिंह पवार यांनी अत्यंत तत्परतेने सूत्रे हलवत खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आणि संकटमोचकाची भूमिका बजावली। रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची विचारपूस करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा डॉक्टर पवार यांच्या व त्यांच्या टीमच्या या कौतुकास्पद अशा रुग्णसेवेचं विशेष कौतुक केलं। हे दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी रुग्णांची पाहणी केली आहे। तर या संपूर्ण आणीबाणीच्या प्रसंगात डॉक्टर प्रीतेसिंह पवार यांनी अत्यंत तत्परतेने सूत्र हलवलं आणि खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आणि संकटमोचकाची भूमिका यावेळी बजावली आहे। देवशयनी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर येथून एक वारकरी पंढरपूरला दाखल झाले होते। त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे एअर अँब्युलन्सची ही फर्स्ट केस आहे जी पंढरपूरकडून सोलापूरला शिफ्ट करण्यात आली आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये यशोधरा हॉस्पिटलमध्ये पेशंटला सोलापूरमध्ये आल्यानंतर शिफ्ट करण्यात आलं। इमिजिएटली पेशंट आमचं हे स्टेमी प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आले आहे आणि हे स्टेमी प्रोजेक्ट पण आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।